हॅलो स्टुडंट्स, आज आपण इसेन्शियल फ्लोरल पार्ट्स अँड्रोइसियम या पार्टसाठी आजपर्यंत 1990 पासून 2019 पर्यंत नीटसाठी AIPMTसाठी CETसाठी जे काही MCQ विचारले जातात ते सगळे प्रिव्हियस एक्झामचे सगळे MCQ आज आपण बघणार आहे. नंबर 1 आहे, पोलन ग्रेन्स कॅन बी स्टोअर्ड ऑफ सेव्हरल इयर्स इन लिक्विड नायट्रोजन हॅव्हिंग अ टेम्परेचर ऑफ. आपल्याला जर पोलन ग्रेन जास्त काळ टिकवून ठेवायचे असतील तर त्यासाठी माध्यम लागतं लिक्विड नायट्रोजन, पण तापमान हे खूप कमी लागतं, लोएस्ट टेम्परेचर म्हणजे -195 to 200 डिग्री सेल्सिअस एवढ्या कमी तापमान ठेवणं गरजेचं असतं. आता 195 to 200 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये इथं दिलेलं कोणतं तापमान आहे, तर हा ए पर्याय 80 डिग्री सेल्सिअस मायनस हा तर नाही आहे. त्याच्यानंतर हा सेकंड पर्याय आहे तो 196 - डिग्री सेल्सिअस म्हणजे हा त्या रेंजमध्ये येतो आहे, हा येत नाही आणि हाही येत नाही. म्हणजे आपलं करेक्ट ॲन्सर आहे -196 डिग्री सेल्सिअस हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे. सेकंड आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॅज अ प्रूव्ड हेल्पफुल इन प्रिझर्विंग पोलन ॲज अ फॉसिल. खालील दिलेल्यापैकी पोलन ग्रेन हे फॉसिल म्हणून आपण का साठवू शकतो, कोणत्या कारणामुळं. एक पहिला आहे त्याचा ऑइल कंटेंट. आपल्याला माहीत आहे ऑइल हे इझिली स्पॉईल होतं कारण त्याचं ऑक्सिडेशन होतं, साठवू शकत नाही म्हणजे फर्स्ट नाही. सेल्युलोइक इंटाईन. आता हे इंटाईन हे इनर मेम्ब्रेन असतं पण ते पेक्टिननी तयार झालेलं असतं, पेक्टिन आणि सेल्युलोज, केवळ सेल्युलोज नाही, त्यामुळे हे नाही. पोलन किट. पोलन ग्रेनवरती येलोइश कलरचं एक स्टिकी सबस्टन्स असतो, त्याला पोलन किट म्हटलं जातं. त्याच्यामुळं तो स्टोअर करता येत नाही कारण तोही काही कालावधीने खराब होतो. म्हणजे थर्ड नाही आहे. याचाच अर्थ उरलेला शेवटचा पर्याय आहे स्पोरोपोलिनिन. हे स्पोरोपोलिनिन आहे, हे मात्र टेम्परेचरला, केमिकलला, एन्झाईमला रेजिस्टन्स आहे. जास्त काळ ते पोलन ग्रेनला टिकवू शकतं. सो पोलन्स आर प्रिझर्वड ॲज अ फॉसिल विथ दी हेल्प ऑफ स्पोरोपोलिनिन. दॅट मीन्स डी आन्सर. नंबर 3, विंग्ड पोलन ग्रेन्स आर प्रेझेंट इन मँगो, सायकस, मस्टर्ड, पायनस. आता हा मँगोचा पोलन ग्रेन बघितला तर तो टॉप शेप्ड असतो, भवऱ्याच्या आकाराचा असतो. सायकसचा पोलन ग्रेन बघितला तर त्याला स्पेरिकल असतं. मस्टार्डचा घेतला तर ओव्हल शेप्ड असतो. स्पायनसचा स्पेरिकल असतो पण याला दोन्ही साईडला असे विंग्ज असतात आणि या विंग्जमधून तो हवेमार्फत जास्त पुढे जाऊ शकतो, त्यासाठी स्पायनस इज अ विंग्ड पोलन ग्रेन. नेक्स्ट, प्रॉक्सिमल एंड ऑफ फिलामेंट ऑफ स्टॅमेन्स इज अटॅच्ड टू दी. आता फिलामेंट म्हणजे आपल्याला माहीत आहे हे मेल सेक्स ऑर्गन आहे, याला आपण अँथर म्हणतो. हा अँथर आहे, हा फिलामेंट आहे आणि हा फिलामेंटचं प्रॉक्सिमल एंड आहे, हे डिस्टल एंड असतं. तर हे प्रॉक्सिमल एंड कशाला जोडलं जातं, एकतर ते खाली थॅलॅमसशी कनेक्टेड असतं किंवा पेटलशी कनेक्टेड असतं. म्हणजे इथं कनेक्टिव्ह आहे त्याला डिस्टल असतं, म्हणजे प्रॉक्सिमल नाही म्हणजे फर्स्ट नाही आहे. प्लासेंटा हा ओह्यूलमधला पार्ट आहे, त्याला जोडलं जात नाही आहे. थॅलॅमस इथं असतो किंवा पेटल म्हणजे हा करेक्ट पर्याय आहे. अँथर इथं असतो, त्याला डिस्टल जोडलं जातं, प्रॉक्सिमल नाही, म्हणजे अँथरला नाही. सो करेक्ट आन्सर इज सी. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. ट्रू नसलेलं स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. बघा, फर्स्ट आहे एक्झाईन इज मेडअप ऑफ स्पोरोपोलिनिन. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. एक्झाईन हे बाहेरचं आवरण असतं, केमिकल रेजिस्टन्स स्पोरोपोलिनिननी तयार झालेलं असतं, हे ट्रू आहे. पण आपल्याला नॉट ट्रू ओळखायचं आहे म्हणजे हे सिलेक्ट करता येत नाही. मेनी पोलन ग्रेन्स कॉजेस ॲलर्जीज, हे पण बरोबर आहे. काही पोलन ग्रेन शरीरात गेलं की हायपर रिॲक्शन येते, ज्याला आपण ॲलर्जी म्हणतो, हे करेक्ट आहे. पण आपल्याला नॉट ट्रू सिलेक्ट करायचं आहे, त्यामुळे हे सिलेक्ट करता येत नाही. स्टोअर्ड पोलन इन लिक्विड नायट्रोजन आर युज्ड इन प्लांट ब्रीडिंग, हेही करेक्ट आहे. पण आपल्याला नॉट करेक्ट ओळखायचं आहे, त्यामुळे हे नाही सिलेक्ट करता येत. आणि टॅपेटम हेल्प्स इन डेहिसन्स ऑफ अँथर, हे मात्र चुकीचं स्टेटमेंट आहे, नॉट ट्रू आहे, हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे. ॲक्च्युली टॅपेटम हा डेहिसनसाठी वापरला जात नाही, नरिशमेंटसाठी वापरला जातो. देन मेल गॅमेटोफाईट इन अँजिओस्पर्म प्रोड्युसेस. तर मेल गॅमेटोफाईट अँजिओस्पर्मपासून काय तयार होतं मेल गॅमेटोफाईटमध्ये, तर हा जो मेल गॅमेटोफाईट आहे
हा आपल्याला माहीत आहे की हा पोलन ग्रेनपासून तयार झाला जातो. पोलन ग्रेनमध्ये त्याच्यामध्ये एक लहानसे पेशी असते ज्याला जनरेटिव्ह सेल म्हटलं जातं, एक लार्ज सेल असते आणि या लहान पेशीपासून 2 स्पर्म्स म्हणजे मेल गॅमेट्स तयार होतात आणि लार्ज सेल असते ती व्हेजिटेटिव्ह, म्हणजे 2 स्पर्म्स, मेल गॅमेट आणि व्हेजिटेटिव्ह सेल हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बघूया पर्याय कोणकोणते. पहिला पर्याय 2 स्पर्म्स अँड अ व्हेजिटेटिव्ह सेल, म्हणजे हेच करेक्ट आन्सर आहे. सिंगल स्पर्म व्हेजिटेटिव्ह सेल हे करेक्ट नाही आहे. सिंगल स्पर्म 2 व्हेजिटेटिव्ह सेल हेही करेक्ट नाही. 3 स्पर्म करेक्ट नाही, कारण मेल गॅमेटोफाईटमध्ये केवळ आणि केवळ 2 स्पर्म, स्पर्म म्हणजे मेल गॅमेट हे लक्षात ठेवा, अँड अ व्हेजिटेटिव्ह सेल असते, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नंबर 7, इन एंजियोस्पर्म मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड मेगास्पोरोजेनेसिस ऑकर्स इन अँथर, हा फर्स्ट पर्याय आहे. आपल्याला माहिती आहे अँथरमध्ये मिओसिस होतं, पण ते फक्त मायक्रोस्पोरोजेनेसिस हीच प्रोसेस होते, मेगास्पोरोजेनेसिस होत नाही, त्यामुळे ए हा सिलेक्ट करता येत नाही. फॉर्म्स गॅमेट्स विदाउट फर्दर डिव्हिजन, दोन्हीमध्ये गॅमेट्स तयार होतात पण डिव्हिजन होतात. इथं म्हटलं आहे विदाउट फर्दर, म्हणजे हे पण चुकीचं आहे. इन्व्हॉल्व्स मिओसिस हे मात्र करेक्ट आहे, कारण मायक्रोस्पोरोजेनेसिस, मेगास्पोरोजेनेसिस ह्याच्यात मिओसिस होतं, रिडक्शन डिव्हिजन होते. आणि शेवटचा पर्याय ऑकर्स इन ओव्ह्यूल, ओव्ह्यूलमध्ये फक्त मेगास्पोरोजेनेसिस होतं, मायक्रो होत नाही, म्हणजे हे करेक्ट नाही. सो सी इज दी करेक्ट आन्सर. नंबर 8, पोलन टॅबलेट्स आर अवेलेबल इन मार्केट फॉर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. आता हे पोलन टॅबलेट्स काय असतात, तर पोलन ग्रेनपासून एक मेडिसिनल फूड, एनर्जेटिक फूड म्हणून तयार केलं जातं, एनर्जेटिक, की ज्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात आणि जे आपल्याला एक टॉनिक्स म्हणून सुद्धा वापरता येतं. जनरली ॲथलेटिक्स असतील, स्पोर्ट्समेन्स असतील किंवा जे हॉर्स रेससाठी वापरले जातात, त्यांना इन्स्टंट एनर्जी मिळण्यासाठी पोलन टॅबलेट्स वापरले जातात, म्हणजे थोडक्यात फूड सोर्स म्हणून वापरला जातं. आता फूडशी रिलेटेड पर्याय कोणता आहे बघा, इन विट्रो फर्टिलायझेशन, याचा अर्थ आर्टिफिशियल वातावरणामध्ये फर्टिलायझेशन करणं, याचा काही संबंध नाही आहे. ब्रीडिंग प्रोग्रॅम्स, त्यासाठी पोलन टॅबलेटची काही गरज नसते. सप्लिमेंटरी फूड इज दी करेक्ट आन्सर. आणि एक सिच्यू कॉन्झर्वेशन, म्हणजे आपल्याला नॅचरल एन्व्हायरमेंटच्या बाहेर कॉन्झर्व करायचं असेल तर त्याचाही काही रिलेशन नाही. सो सप्लिमेंटिंग फूड इज दी करेक्ट आन्सर. नंबर 9, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता करेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. हार्ड आउटर लेअर ऑफ पोलन इज कॉल्ड इंटाइन. नो, हार्ड आउटर लेअर इज कॉल्ड ॲज एक्झाइन. इंटाइन म्हटलं जात नाही, म्हणजे हे चूक आहे. स्पोरोजिनस टिश्यू इज हॅप्लॉइड. नो, आपल्याला माहीत आहे स्पोरोजिनस टिश्यूमध्ये मदर सेल्स असतात, त्या डिप्लॉइड असतात, हॅप्लॉइड नसतात, म्हणजे हाही पर्याय नाही. एंडोथेसियम प्रोड्यूस दी मायक्रोस्पोर्स. मायक्रोस्पोर एंडोथेसियमपासून तयार होत नाहीत, ते मायक्रोस्पोर मदर सेलपासून तयार होतात, म्हणजे हा पर्याय नाही. म्हणजे रिमेनिंग पर्याय आहे. सो टॅपेटम नरिशेस दी डेव्हलपिंग पोलन इज दी करेक्ट आन्सर, कारण टॅपेटममध्ये न्यूट्रियंट्स असतात आणि ते पोलन ग्रेनसाठी वापरले जातात. नंबर 10, an organic substance that can withstand environmental extremes and cannot be degraded any enzyme. असं एक केमिकल आहे की ते कोणत्याही ॲडवर्स कंडिशनला स्टँड होऊ शकतो, एन्झाईमनी डिग्रेड होत नाही, आणि तो आपल्याला माहीत आहे पोलन ग्रेनचं मायक्रोस्पोअरचं बाहेरचं आवरण असतं एक्झाइन, आणि ते तयार झालेलं असतं स्पोरोपोलिनिन. हे याच्या अगोदरच्या पण MCQमध्ये आलेलं आहे. त्यामुळे क्युटिकल ही डिग्रेडेबल असते. स्पोरोपोलिनिन हे मात्र एन्झाईमनी डिग्रेड होत नाही, विथस्टँड असतं. लिग्निन डिग्रेडेबल असतं. सेल्युलोज हे सेल्युलेज एन्झाईमनी डिग्रेडेबल होतं. याचा अर्थ करेक्ट आन्सर आहे स्पोरोपोलिनिन. नंबर नेक्स्ट 11, मेल गॅमेट्स इन एंजियोस्पर्म्स आर फॉर्मड बाय द डिव्हिजन ऑफ. आपल्याला माहीत आहे मेल गॅमेटोफाईटमध्ये मेल गॅमिट्स असतात आणि ते 2 पेशी असतात, एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल. त्यापैकी जी लहान असते जनरेटिव्ह सेलपासून तयार झालेले असतात, मायक्रोस्पोअरपासून तयार होत नाही, कारण मायक्रोस्पोअरपासून पुढं डेव्हलपमेंट होऊन 2 पेशी तयार होतात. हा मायक्रोस्पोअर असेल तर त्याच्यात एक स्मॉल सेल असते ती जनरेटिव्ह, लार्ज असते ती ट्यूब सेल असते, तर याचा काही संबंध नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मायक्रोस्पोअर हे आन्सर सिलेक्ट करता येत नाही. जनरेटिव्ह सेल असते ही मात्र डिवाईड झाली की ह्या जनरेटिव्ह सेलपासून
2 मेल गॅमिट्स तयार होतात, म्हणजे हे त्याचं ॲन्सर आहे. व्हेजिटेटिव्ह सेलपासून पोलन ट्यूब तयार होते, मेल गॅमिट्स तयार होत नाही. मायक्रोस्पोअर मदर सेलपासून मायक्रोस्पोर्स तयार होतात, मेल गॅमिट्स तयार होत नाही. सो बी इज द करेक्ट ॲन्सर. नंबर 12, which of the following is surrounded by callose wall? Callose wall. Callose is a special chemical. याला असंही म्हटलं जातं बीटा 13 ग्लायकॅन. बीटा 13 ग्लायकॅन इज द केमिकल. आणि हे मात्र अँथरच्या इनसाईडला ज्या मायक्रोस्पोअर मदर सेल्स असतात, मायक्रोस्पोअर मदर सेल्सवरती किंवा काही वेळा गॅमिट्सवरती, पोलन ग्रेन्सवरती, पण पोलन ग्रेन्सवरती समटाईम मेजर कंटेंट असतो, तो मायक्रोस्पोअर मदर सेलच्या बाहेरच्या बाजूला एक टेम्पररी पार्टिशन असतं. ते टेम्पररी पार्टिशन म्हणजे कॅलोजनी तयार झालेलं असतं. मेन फंक्शन असतं प्रिव्हेंट दी फ्युजन ऑफ पोलन ग्रेन्स. म्हणजे हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. याचा अर्थ बाकीचे चुकीचे आहेत, म्हणजे मेल गॅमिट्स नाही आहे, एग नाही आहे आणि पोलन ग्रेन्स पण नाही आहे. सो करेक्ट आन्सर इज ए, मायक्रोस्पोअर मदर सेल. नेक्स्ट नंबर 13, इन अ फ्लावरिंग प्लांट्स अर्चिस्पोरियम गिव्ज राईज टू. अर्चिस्पोरियम. आता जे स्पोरोजिनस टिश्यू असतात त्याच्यामध्ये अर्चिस्पोरियम असतं आणि त्या अर्चिस्पोरियमपासून जनरली त्याच्यामध्ये अँथरची जी संपूर्ण वॉल तयार होत असते आणि इनसाईडचे इनर स्पोरोजिनस टिश्यू तयार होत असतात. ओनली टॅपेटम अँड स्पोरोजिनस टिश्यू नाही आहे. टॅपेटम हा एक सिंगल लेअर आहे, कारण अँथर वॉल ही मेन 4 लेयर्सनी तयार झालेली असते. ओनली दी वॉल ऑफ दी स्पोरॅन्जियम हे पण नाही. सो बोथ वॉल अँड स्पोरोजिनस टिश्यू हे मात्र करेक्ट आहे. पूर्ण वॉल पण तयार होते आणि स्पोरोजिनस टिश्यू पण तयार होतात. वॉल अँड टॅपेटम पण नाही, सिंगल लेअर असतो. 4 लेअर आणि स्पोरोजिनस टिश्यू. सो सी इज दी करेक्ट आन्सर. नंबर 14, इन एंजियोस्पर्म ऑल दी 4 मायक्रोस्पोर ऑफ टेट्रॅड आर कवर्ड बाय लेअर विच इज फॉर्मड बाय. जस्ट अर्लियर क्वेश्चनमध्ये आपण बघितलं की कॅलोजचं सराउंडिंग असतं की फ्युजन प्रिव्हेंट करतं आणि ते मग मायक्रोस्पोअर मदर सेल असतील किंवा जस्ट मायक्रोस्पोअर्स टेट्राइड असतील तर त्याच्यावरती कॅलोजचं लेअर असतं. मग कॅलोज याच्यामध्ये दिलेलं आहे. पेक्टोसेल्युलोज हे नाही आहे, कारण हे फक्त इंटाईनमध्ये असतं. कॅलोज हे म्हणजे हे सिलेक्ट करता येत नाही, कॅलोज हे मात्र सिलेक्ट करता येईल. सेल्युलोज हा फक्त सेलवॉलचा घटक असतो, म्हणजे हा सिलेक्ट नाही होऊ शकत. स्पोरोपोलिनिन हे बाहेरच्या आवरणामध्ये असतं, त्यामुळे हेही सिलेक्ट होत नाही. सो कॅलोज प्रिव्हेंट फ्युजन. सो बी इज दी करेक्ट आन्सर. नेक्स्ट नंबर आहे 15, हाऊ मेनी पोलन ग्रेन्स विल बी फॉर्म्ड आफ्टर मियोटिक डिव्हिजन इन 10 मायक्रोस्पोअर मदर सेल. इंटरेस्टिंग आहे. याचं बेसिक आपल्याला माहीत असायला पाहिजे. 1 मायक्रोस्पोअर मदर सेल गिव्स 4 पोलन ग्रेन्स, 4 मायक्रोस्पोअर्स. आता जर एका मायक्रोस्पोअरपासून 4 मिळत असतील तर 10 पासून किती मिळणार? इंटू 10. सो गिव्स 40. सो 40 इज दी करेक्ट आन्सर. त्यामुळे उरलेले 3 असतात ते चुकीचे होऊन जातात. सो सी इज दी करेक्ट आन्सर. सिमिलर क्वेश्चन आहे बघा. इन एंजियोस्पर्म हाऊ मेनी मायक्रोस्पोअर मदर सेल्स आर रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 100 पोलन. जस्ट वरच्याच्या अपोजिट आहे. तिथं आपल्याला मायक्रोस्पोअर मदर सेल दिला, पोलन ग्रेन विचारलं होतं. इथं पोलन ग्रेन दिले तर मायक्रोस्पोअर. आता बेसिक थोडं रिव्हर्स करायचं. 4 मायक्रोस्पोअर आपल्याला एका पोलन मदर सेलपासून मिळतात. मग 100 पोलन ग्रेन्स मिळालेत. सो 100 डिवायडेड बाय 4. सो इट कम्स टू 25. सो 25 इज द करेक्ट आन्सर. सो रिमेनिंग आर दी इनकरेक्ट आन्सर्स. नेक्स्ट नंबर आहे 17, मियोसिस इज बेस्ट ऑब्झर्व ड्युरिंग. आता मियोसिस आपल्याला माहीत आहे की रिडक्शनल डिव्हिजन असते, हॅप्लॉइड्स तयार होतं. तर पहिला पर्याय सेल्स ऑफ दी अपायकल मेरिस्टेम. नो, मेरिस्टेममध्ये मायटॉसिस होतं, त्यामुळे हे सिलेक्ट करता येत नाही. लॅटरल मेरिस्टेममध्ये पण मायटॉसिस होतं. मायक्रोस्पोअर्स आणि अँथरमध्ये पण मायटॉसिसच होतं. ओनली मायक्रोस्पोरोसाइट्स यालाच म्हणायचं मायक्रोस्पोअर मदर सेल्स, आणि याच्यामध्ये मात्र मियोसिस होतं. सो डी इज दी करेक्ट आन्सर. नंबर 18, मेल गॅमिटोफाइट ऑफ एंजियोस्पर्म मोनोकॉट इज मायक्रोस्पोरॅन्जियम, नुसेलस, मायक्रोस्पोअर आणि स्टॅमेन. आपल्याला माहीत आहे मेल गॅमिटोफाइट हा तयार होतो मायक्रोस्पोअरपासून, म्हणजे पोलन ग्रेनपासून. मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणजे अँथरपासून तो तयार होत नाही. न्युसेलस हे सेंट्रल पार्ट डिप्लॉइड असतो, ओव्ह्यूलचा पार्ट असतो, त्याच्यापासून तयार होत नाही. स्टॅमेन हे जनरल बेसिक युनिट आहे,
म्हणजे त्याच्यामध्ये अँथर आणि फिलामेंट येतो, त्याच्यापासून तयार होत नाही. त्या अँथरमध्ये मायक्रोस्पोअर तयार होतो आणि मायक्रोस्पोअरचं पुढं जाऊन मेल गॅमेटोफाइट तयार होतो. सो सी इज दी करेक्ट आन्सर. आणि नंबर 19, जनरेटिव्ह सेल वॉज डिस्ट्रॉईड बाय लेसर बीम म्हणतो आपण, लेसर रेज म्हणतो. बट अ नॉर्मल पोलन ट्यूब वॉज स्टील फॉर्म्ड बिकॉज. आता याच्यामध्ये काय असतं बघा, हा जो पोलन ग्रेन आहे, ह्या पोलन ग्रेनपासून एक पोलन ट्यूब तयार होत असते. पण याच्यामध्ये 2 सेल असतात, एक स्मॉल असते ती जनरेटिव्ह आणि ही लार्ज असते ती व्हेजिटेटिव्ह सेल. जेव्हा लेसर बीम टाकला जातो त्याच्यामध्ये जनरेटिव्ह सेल नष्ट होते, पण व्हेजिटेटिव्ह सेल मात्र अनअफेक्टेड असते, त्याच्यावरती कोणताही डॅमेज होत नाही आणि व्हेजिटेटिव्ह सेलपासून पोलन ट्यूब तयार होते. सो व्हेजिटेटिव्ह सेल इज नॉट डॅमेज्ड इज दी करेक्ट आन्सर. आता फर्स्ट करेक्ट आहे, त्यामुळे रिमेनिंग आहेत ते सगळे इनकरेक्ट होतील, कारण व्हेजिटेटिव्ह सेल इज नॉट डॅमेज्ड बाय दी लेसर, सो प्रोड्यूस दी पोलन ट्यूब. आता हे दिलेले सगळे MCQ आहेत, हे सगळे लिहून काढा नोटबुकमध्ये आणि जेव्हा आपले लेक्चर चालू होतील तेव्हा ते सगळं बघितलं जाईल. थँक्यू व्हेरी मच.